कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील खासबाग रिक्षा चौकीत वारंवार महापालिकेची ड्रेनेज लाईन तुंबते. यातून परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे महापालिकेनं रिक्षा स्टॉप समोरील बामणे गल्लीच्या वळणावरच रस्त्याच्या मधोमध चेंबर दुरुस्तीचं काम हाती घेतलंय. महापालिका प्रशासनानं यासाठी 4 फूट खड्डा खोदलाय. वास्तविक सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेनं या ठिकाणी 4ही बाजूंनी बॅरिगेट्स लावणं गरजेचं होतं. मात्र इथं फक्त एका बाजूला बॅरिगेट्स लावण्यात आलं होतं. यावेळी सांडपाण्यानं भरलेल्या खड्ड्यात तोल जाऊन दुचाकीसह दिग्विजय बोंद्रे हा तरुण कोसळला. परिसरातील नागरिकांच्या मदतीनं खड्ड्यात पडलेली दुचाकी दोरीनं बांधून वर काढली. यावेळी जखमी झालेल्या दिग्विजयला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. या प्रकरणानंतर कोल्हापूर महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरून दिग्विजयचे वडील उदय बोंद्रे यांनी नाराजी व्यक्त केली. बामणे गल्लीमध्ये महानगरपालिकेने जे चेंबर खुदाई काम केलेलं आहे, गेली 4 दिवस ते 5 दिवस झालं उकरून ठेवलेलं आहे. त्याला बॅरिकेडिंग कुठल्या प्रकारचे सुरक्षेसाठी केलेलं नाही. तर जाताना माझ्या मुलाचा तोल गेला आणि तो त्या खड्ड्यामध्ये पडला. पाणी असल्या कारणानं आणि घाण पाणी म्हणजे ड्रेनेजचं पाणी त्यामध्ये तो पडला. तो तसा त्यातून वर आला. खरं गाडी 1-1.5 तास तरी त्यातच होती. त्यानंतर आम्ही गाडी बाहेर काढली. परंतु हा माझ्या मुलग्याबद्दल झाला. तो सतर्क होता, झापदिशान बाहेर आला तरुण असल्या कारणानं. समजा वयस्कर कोणतरी पडलं, पाय घसरून पडलं. मी तिथं होतो, 1.5 तास गाडी काढायचा प्रयत्न करत होतो. तिथं मी बघितलं की येणार जाणारे वयस्कर माणसं, त्यांना आम्ही सांगत होतो इकडनं जाऊ नका, तिकडनं जाऊ म्हणून. खरं त्यांचं घर तिथंच असल्या कारणानं त्यांना जाणं भाग पडत होतं. खरं बॅरिकेडिंग न लावल्यामुळं हा प्रकार घडला. कोल्हापूर महानगरपालिकेनं आणि तिथल्या जे कोण अधिकारी असतील त्यांनी त्याच्यावर हे करायला पाहिजे होती, व्यवस्था लावायला पाहिजे होती. ती व्यवस्था लावलेली नाही. हा सगळा भोंगळ कारभार जो चालला आहे महानगरपालिकेचा, हा फार चिंताजनक आहे. कोल्हापूरचं हे कुठं चाललं आहे, प्रशासक कुठं चाललं आहे, काय लक्ष देतात, हे यावर प्रश्नचिन्ह आहे. तरुण खड्ड्यात पडल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाग आली आहे. आज या खड्ड्याला 4ही बाजूंनी बॅरिगेट्स लावलंय. शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे खोदाई केली असून महापालिका प्रशासनानं नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.